मित्रांनो, चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। भारतीय डाक म्हणजे GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2024 जे होतं जुलै 2024 महाराष्ट्र सर्कलची सेकंड लिस्ट जी आहे तर ती लागलेली आहे। तरी ज्या विद्यार्थ्यांनी भारतीय डाक विभाग म्हणजे पोस्टाची ज्या जाहिरात आली होती तर त्याच्यासाठी अर्ज केला असेल तर त्यांनी त्यांचं लिस्टमध्ये नाव चेक करायचं आहे। सेकंड लिस्ट जी आहे तर ती लागलेली आहे। तर याचं PDF जे आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलला सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे। महाराष्ट्र राज्यातील ज्या विविध जिल्ह्यातून पोस्टासाठी जी भरती प्रक्रियेच्या जागा रिकाम्या होत्या तर त्या जागेवर भरती प्रक्रिया करण्यात येत आहे। तर सेकंड लिस्ट जी आहे म्हणजे द्वितीय यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्र राज्यामधली पोस्ट विभागाची। तर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता तर त्यांनी चेक करायचा आहे। कट ऑफ जो आहे तर तो कॅटेगरी वाईज लावण्यात आलेला आहे। तसेच डिस्ट्रिक्ट वाईज तुम्ही जसा अर्ज केला असेल त्याच्यानुसार ते जे कट ऑफ आहे तर ते लावण्यात आलेलं आहे। तर तुम्ही अर्ज केला असेल भारतीय पोस्ट विभागामध्ये तर यादी चेक करा। याची PDF जे आहे ते टेलिग्रामवरून पाहून घ्या। याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते। पोस्ट विभागामध्ये जे विद्यार्थ्यांनी जुलै 2024 साठी जी भरती प्रक्रियेची जाहिरात आली होती त्यासाठी अर्ज केला असेल तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे। कट ऑफ जो आहे तर तो 90+ आहे। तर तुम्ही ते चेकआउट करू शकता कॅटेगरी वाईज आणि डिस्ट्रिक्ट वाईज जेवढ्या जागा होत्या तर ते विभाग वाईज त्याच्यानुसार हा कट ऑफ आता तिथं लावण्यात आलेला आहे। तर त्याच्यानुसार तुम्हाला ते पाहता येणार आहे। तर हे होतं भारतीय पोस्ट विभागाचं 2024 साठीचं जे भरती प्रक्रिया झालेली आहे त्याच्यासाठीची दुसरी यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे। याचं PDF पाहण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे व तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायचे आहे। अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते। तसेच PDF पाहण्यासाठी टेलिग्रामवर तुम्हाला जॉईन करायचं आहे। थँक्स फॉर द वॉचिंग।